नमो नमः. धन्वंतरी स्तवनाने सुरुवात करूया. शङ्खं चक्रं जलोकान् दधतमृतघटं चारुदुर्गे शतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्रजनेत्रम् कालाम्भोदो ज्वला कटितटविलसशारु पीताम्बरा वन्दे धन्वन्तरितं निखिलवदनं प्रौढदावाग्निलीलम् धन्यवाद वैद्यनाथजी. सुरू करूयात आपण. आपण ग्रहणी अध्यायातला 206 हा श्लोक बघत होतो. आपण पाहत होतो की वेगवेगळ्या अवस्थेमुळे किंवा मंदाग्नी होण्याच्या वेगवेगळ्या अवस्था असं वर्णन या श्लोकांमध्ये आलेलं आहे. तर याच्या आधीचा म्हणजे 205 ची जी शेवटची लाईन आहे तिथपासूनच याची सुरुवात होते आणि त्याच्यात असं लिहिलेलं आहे की रौक्षात मंदे पिबेत सर्पी तैलम वा दीपनही युतम. म्हणजे अवस्था पण दिली आहे आणि त्याच्यावरची चिकित्सा पण दिली. तर त्याचा आपल्याला खाली जे चक्रपाणी दत्तांची टीका आहे ती राहिली होती. तर एकदा पुन्हा वाचून घेऊया श्लोक आणि मग सुरुवात करूया. अतिस्नेहात्तु मंदेग्नौ चूर्ण अरिष्ट आसवा हिताः भिन्ने गुदोपलेपात्तु मले तैल सुरासवः उदावर्तात्तु मंदेग्नौ निरुहाः स्नेहबस्तयः दोषवृद्ध्यातु मंदेग्नौ शुद्धो दोषविधिं चरेत् व्याधियुक्तस्य मंदेतु सर्पिरेव अग्निदीपनम् उपवासाच्च मंदेग्नौ यवागुभिः पिबेत् घृतम् अन्नावपीडितं बल्यं दीपनं ब्रूहणं च तत् दीर्घप्रसंगात् तु क्षामक्षीणकृशान्नरः प्रसहानं रसैः साम्लैः भोजयेत् पिशिताशिनां लघु तीक्ष्णोष्ण शोधित्वात् दीपयन्ती आशुते अनलं मांसोपचितमांसत्वात् तथा आशुतर ब्रूहणाः. तर कुठल्या कुठल्या गोष्टींनी मंद अग्नी येतो किंवा मंद होण्याचे कोणकोणते हेतू आहेत आणि त्या स्पेसिफिक हेतूसाठी स्पेसिफिक चिकित्सा अशी या ठिकाणी वर्णन केलेली आहे. तर याचा वापर आपल्याला आपल्या चिकित्सेमध्ये खूप चांगल्या प्रकारे करून घेता येतो आणि त्याप्रमाणे असवारिष्ट किंवा कुठे असवारिष्ट वापरायची, कुठे चूर्ण, कुठे काही इतर म्हणजे नुसतंच आहार्य द्रव्य वापरून त्याच्या बरोबरीने घृतपान करायचं का इतर काही गोष्टी वापरायच्या असं सगळं वर्णन याच्यामध्ये आलेलं दिसतं. अतिस्नेहात मंदेग्नौ सती चूर्ण आरिष्टादीनी योज्यानी. अतिस्नेहात मंदेग्नौ अतिस्नेहामुळे जर मंद अग्नी होत असेल तर सती सती सप्तमी आहे. याचा अर्थ असा होतो की स्नेहामुळे किंवा अतिस्नेहापासून
अग्निमांद्य झालेले असताना असा त्याचा अर्थ होतो. चूर्ण अरिष्ट आदिनी योज्यानी म्हणजे चूर्ण अरिष्ट इत्यादी योजावे. भिन्ने इति विशिष्ट गुदोपलेपाद अग्नौ मंदे म्हणजे विशिष्ट गुदात गुदोपरी लेप गुदाच्या वरती जर काही विशिष्ट असा लेप झाला तर लेपाद अग्नौ मंदे तैल सुरा आसवा देया इति वाक्यार्थ. हा त्याच्यासाठी तैल सुरा आणि आसव असं वापरायचं आहे. मग याच्यामध्ये कफाचा लेप असू शकतो, मलाचा लेप असू शकतो किंवा अर्शामुळे पण लेप असू शकतो. मग अशा वेळेला आसवारिष्ट आपल्याला द्यावी लागतात किंवा मी मागे सांगितलं तसं कफाचा लेप असेल तर म्हणजे प्रवाहिकासारखी लक्षणं असतील तर जर तर त्या ठिकाणी आपल्याला तैल घृत असं वापरून अनुलोमन करता येतं. अशा प्रकारे विशिष्ट अशा गुदोपलेपामध्ये जर अग्निमांद्य असेल तर या गोष्टींचा वापर करायचा आहे. त्यानंतर दोषविधिं चरेद इति अग्निमांद्य कारक दोष औषध विधिं कुर्यात. याच्यामध्ये दोषविधिं चरेत असा हे आलेला आहे. भिन्ने गुदोपलेपात तू मले तैल सुरासवाहा उदावर्तात तू मंदेग्नौ निर्वाह स्नेहवस्थया दोषवृद्ध्या तू मंदेग्नौ शुद्धो दोषविधिं चरेत. तर दोषविधिं चरेत या शब्दाचा अर्थ आहे अग्निमांद्यकारक दोष औषध विधिं कुर्यात. तर अशा वेळेला अग्निमांद्य निर्माण ज्याच्यामुळे झालेलं आहे त्याच्यासाठीचे जे काही दोष औषध विधी आहेत म्हणजे पंचकर्म किंवा इतर काही विधी असतील तर ते विधी आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. अन्न अवपीडितम यथा भवती तथा यवागुभिही घृतम पिबेत. अन्न अवपीडित म्हणजे काय तर यवागूसह घृतपान करायचं आहे किंवा अन्न अवपीडितम च मध्य भोजन पितम घृतम भवती. मध्य भोजनाच्या मध्ये घृतपान द्यायचं आहे. आता हे हा खास अवस्था काल सांगितलेला आहे. औषध सेवनाच्या बरोबर घृतपान किंवा काही जे काही आपण यवागू वगैरे देतो त्याच्यासोबत घृतपान असं करायला सांगितलेलं आहे. मी मागे मध्ये एका पेशंटला ज्यांना लिव्हरचा त्रास आहेच म्हणजे लिव्हरचे जे काही एन्झाईम्स आहेत ते वाढलेले आहेत बिलिरुबिन आणि हे पहिल्यापासूनच आहे. हिपॅटायटिस झालेला होता त्यांना आणि त्यांना त्याच्या बरोबरीने मुखपाक आधी होता आणि म्हणजे मी ही केस सांगितली तुम्हाला की व्हेरिकोज व्हेन्स होते इसोफेजियल व्हरायसिस. तर त्यांना मी दुर्वा घृत हे जेवणाच्या मध्ये घ्यायला सांगितलं होतं. म्हणजे काही चूर्णांचं म्हणजे चूर्णांची योजना केली होती आणि इव्हन त्यांना आरोग्यवर्धिनी ही सुद्धा मी जेवणाच्या मध्ये घ्या असं त्यांना सजेस्ट केलं होतं. तो जो काळ म्हणजे एक 4-5 घास झाल्यानंतर औषध घ्यायचं. मग ते ताटात घेऊनच बसायचे औषध आणि तूप आणि मग ते त्याचं चाटण करायचे. तर ते मला त्या तिथल्या समान वायूवर किंवा अग्नीवर असं मला काम होणं अपेक्षित होतं. म्हणून मी त्याप्रमाणे त्यांची योजना तशी केली होती. तर अशा प्रकारे अन्नावपीडितम मध्य भोजन पितम घृतम भवती. तर अशा प्रकारे मध्य घृतपान करायला देऊ शकतो. बऱ्याच वेळेला जर आपल्याला वमन वगैरे करायचं असेल आणि लघु वमन करायचं असेल अशा वेळेला आपण अन्न अवपीडित घृतपान असं सांगू शकतो. म्हणजे यवागू द्यायची त्याच्या बरोबरीने घृतपान करायचं आणि मग पुन्हा यवागू पिऊन थांबायचं असं स्नेह विचारणा ज्या असतात त्या अशा प्रकारच्या आपण करू शकतो. आणि मग हे असं 1-2 दिवस करायला सांगून स्नेहन झालंय असं पाहून लगेचच वमन घेता येतं. त्यामुळे ज्यांना बहुदोष आहेत पण असं वाटतंय की लगेच काही रुल्लास होणार नाही किंवा लगेच काही वमन होऊ शकणार नाही अशा लोकांना आपण
हे छोट्या प्रमाणामध्ये घृतपान करायला सांगू शकतो. पुढे दीर्घकाल काल इत्यादौ क्षामो व्यवसाय शून्यः क्षीणो दुर्बलाः कृशो हीनमांसः. हे अशा अशा प्रकारचं जर वर्णन आलेलं असतं ना, त्या ठिकाणी या सगळ्या व्याख्या आहेत की क्षाम म्हणजे काय, तर व्यवसाय शून्य, जो काही काम करू शकत नाही. व्यवसाय म्हणजे काहीतरी उद्योग करणं किंवा काम करणं. तर जो व्यवसायेन शून्य हा व्यवसाय शून्य हा म्हणजे जो व्यवसाय करण्यामध्ये असमर्थ आहे असा मनुष्य म्हणजे क्षाम, की जो नुसता पडून राहिलाय, कॉटवर पडून राहिलाय, ज्याला उठताही येत नाहीये नीट, आणि आपली जी नेहमीची दिनक्रम आहे तोही करायला जो क्षीण आहे असा मनुष्य म्हणजे क्षाम मनुष्य. त्यानंतर क्षीण, क्षीण म्हणजे दुर्बल, जो दुर्बल झालेला आहे असा मनुष्य. मग तो कृश असेल असं नाही, पण तो दुर्बल झालेला आहे, ज्याला ज्याच्या शरीरातलं बल कमी झालेलं आहे. आणि कृश म्हणजे हीन मांस, जो मांस ज्याचं कमी झालेलं आहे असा तो कृश मनुष्य. तर अशा या सगळ्या ज्या या त्या त्या व्यक्तीच्या त्या व्याख्या आहेत की क्षाम म्हणजे कोणाला म्हणायचं, तो जो व्यवसाय शून्य आहे. क्षीण म्हणजे जो दुर्बल आहे, आणि कृश म्हणजे ज्याचं मांसहीन झालेलं आहे, जो मांसाचं अबलत्व निर्माण झालेलं आहे, तो म्हणजे कृश. तर याचं वर्णन आलेलं आहे इथे दीर्घकाल प्रसंगात, म्हणजे दीर्घकाल ज्याला व्याधी राहिलेला आहे ते मनुष्य कसे होतात, क्षाम क्षीण कृश, म्हणजे या तीन पैकी किंवा तिन्ही लक्षणं याच्यामध्ये दिसू शकतात, किंवा दोन लक्षणं दिसू शकतात. की एखाद्या वेळेला पूर्णपणे क्षाम झालेला आहे की काहीच हालचाल करू शकत नाही, किंवा नुसताच क्षीण झालेला आहे, दुर्बल झालेला आहे, म्हणजे हालचाल करू शकतोय पण बल तितकं अंगामध्ये नाहीये. आणि कृश म्हणजे हीन मांस झालेला आहे, तो व्यवस्थित सर्व हालचाली करू शकतोय पण वजनाने कमी झालेला आहे, किंवा मांस ज्याचं हीन झालेलं आहे. तर अशा प्रकारे जे लोक असतात त्यांना क्षाम क्षीण कृश नर असं म्हटलेलं आहे. पुढे त्यांना काय द्यायचंय, प्रसहानम रसैही सामलैही भोजयेत. प्रसहानम विविधात मांसात विविधात मांसाशीनम इति विशेषणम. वैविध्यात मांसाशीनम इति विशेषणम तेन तृणाद प्रसहानाम गवादीनाम निषेधः. तृणाद प्रसहानाम गवादीनाम निषेधः. प्रसह म्हणजे वाईल्ड, मी मागे जे सांगितलं तसं की प्रसह या शब्दाचा अर्थ असा आहे की जे जंगलामध्ये राहतात असे प्राणी. त्यामुळे तृणाद म्हणजे तृण खाणारे, तृण अद, अद म्हणजे खाणे, जे तृण खाणारे गव गव इत्यादी आहे, म्हणजे काय रान गाय वगैरे असं पण आपण म्हणू शकतो, त्यांचा निषेध इथे सांगितलेला आहे. जे फक्त तृणावर जगतात असे जे प्राणी आहेत गव इत्यादी, त्यांचा इथे निषेध सांगितलेला आहे. म्हणजे जे प्रॉपर वाईल्ड अॅनिमल आहेत त्यांचा आपल्याला इथे उपयोग करायचा आहे. ननु प्रसहाः गुरु उष्ण स्निग्ध मधुराः इति अन्नपाने उक्ताः. अन्नपान विधी या अध्यायामध्ये सर्व प्रकारच्या मांसांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे कोणी प्रसह मांस जे आहे ते कसं असतं, तर गुरु उष्ण स्निग्ध मधुर अशा प्रकारचं असतं. मग ज्याला दीर्घकालीन व्याधी झालेला आहे, जो क्षाम झालाय, क्षीण झालाय, कृश झालाय, अशा मनुष्यांमध्ये या प्रकारचं मांस वापरलं तर ते लवकर त्या रोगांमधून बाहेर यायला मदत होते. म्हणून गुरु उष्ण स्निग्ध मधुर इति अशा प्रकारचं मांस त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. इह तू लघु तीक्ष्ण इत्यादीना कथम लाघवम उच्यते तेषां मा एव भोजयेत लघु इति योजनात. मग इथे लघु हा शब्द कशाला दिलाय, असं त्यांचं म्हणणं आहे. इह तू लघु तीक्ष्ण इत्यादीना कथम लाघवम उच्यते तेषां, म्हणजे त्यांचं लाघव असं कसं सांगितलेलं आहे. जर ते गुरु उष्ण स्निग्ध मधुर आहेत तर मग इथे त्यांचं लाघव
असं किंवा लघुता असं का सांगितलेलं आहे? तर भोजयेत लघु इति योजना म्हणजे त्यांचं प्रमाण कमी घ्यायचं आहे. लघु प्रमाणामध्ये ते मांस सेवन करायचं आहे. म्हणजे प्रसहानाम रसैहि अम्लैहि भोजयेत पिशिताशिनाम. आता पिशित कुठलंही पिशित घेतलं तरी ते गुरू असणार, उष्ण असणार, स्निग्ध असणार, मधुर असणार. मग ते लघु घ्यावं असं का दिलेलं आहे? म्हणजे काय लघु मांस घ्यायचं असं नाही. तर भोजयेत लघु इति योजना म्हणजे ते कमी प्रमाणात त्याचं सेवन करावं. आणि त्यातल्या त्यात लघु मांस जर घ्यायचं असेल तर ते मी मागे सांगितलं तसं की म्हणजे मटण किंवा जे अजामांस आहे ते त्यातल्या त्यात लघु असू शकतं. तर त्याचंही पायासूप हेही अशा ठिकाणी आपल्याला वापरता येऊ शकतं आणि त्याचे खूप उत्तम रिझल्ट असे मिळतात. तर अशा प्रकारे कुठे-कुठे मंदाग्नी असताना काय वापरायचं आहे याचं वर्णन इथे आपल्याला दिसतं. त्यापैकी मांसाचं वर्णन, मांस रस हा स्वतः हा काही म्हणजे उष्ण असल्यामुळे आणि त्याच्या बरोबरीने आपण जर पाचक औषधं जशी पिंपळी, मिरे, सुंठ यांचा वापर जर आपण केला, तर तो मांसरस हा पचनास सोपा होतो आणि अ, त्याचा उपयोग हा अग्निदीपनासाठी खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्या ठिकाणी काल व्याधित असल्यामुळे जर हे झालेलं असेल, अग्निमांद्य झालेलं असेल, तर त्या ठिकाणी असं मांसरसाचं सेवन करायला द्यायचं. तीक्ष्णोष्ण शोधित्वात दीपयंती आशुते अनलम. तीक्ष्ण इत्यादीना प्रसह गुण अभिधानम. तीक्ष्ण उष्ण हे सगळे प्रसहाचे गुण सांगितलेले आहेत. अन्ये तु प्रसह अंतर अपेक्षया ये प्रसहा लघवाः तेषाम इह लघु शब्देन उपादानम. म्हणजे इतर काही आचार्यांच्या मते मागे पण मी पण हेच म्हणजे हाच अर्थ काढला होता, की प्रसह म्हणत असताना त्यातले जे लघु असे जे आहेत, त्यांचा उपयोग या ठिकाणी आपण करून घेऊ शकतो. मग जर वाईल्ड एनिमल्सचा आपण विचार केला किंवा वन्य प्राणी यांचा विचार केला, तर त्याच्यामध्ये लघु म्हणजे काही म्हणजे काळवीट म्हणा किंवा ज्यांचं चलन-वलन खूप मोठ्या प्रमाणात आहे, असे हरीण किंवा येणं अशांचा उपयोग आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. त्यांचेही पायासूप किंवा याचा उपयोग या ठिकाणी पूर्वी करत असावेत आणि आत्ताही जर अगदीच गरज पडली तर करता येऊ शकतो. फक्त आत्ता त्याच्यावर बॅन आहे. अन्ये तु प्रसह अंतरा अपेक्षया ये प्रसहाः लघवः तेषाम इह लघु शब्देन उपादानम्. तथा अन्ये अम्लादी योगात संस्कारेण इह लाघवम साधयन्ति. मी आता म्हटलं तसंच की अम्ल इत्यादींच्या योगाने त्यांच्यामध्ये संस्कारांनी लघुता निर्माण करायची. मग अम्ल इत्यादी पदार्थ किंवा पंचकोल यांच्यासारखी द्रव्य अशी वापरून त्या ठिकाणी लघुता निर्माण करायची आणि मग ती द्रव्य वापरायची. एतेन राजयक्ष्मा चिकित्सिते अपि प्रसह गुणः तीक्ष्ण उष्ण लघुत्वादय उक्ता ते न्याया एव. म्हणजे राजयक्ष्मा चिकित्सा अध्यायातही यांचं वर्णन केलेलं दिसतं. ज्या ठिकाणी आपल्याला कृशता कमी करायची आहे किंवा क्षामक्षीणता कमी करायची आहे असा जेव्हा राजयक्ष्मा हा व्याधी झालेला असतो तेव्हा ही सर्व लक्षणं दिसतात. अशा वेळेला दीर्घकालीन या व्याधीमध्ये हे अशी जे काही प्रसह मांसाचा उपयोग आपण जर केला तर त्याचा जास्त चांगला उपयोग होऊ शकतो. ह्याचाच यापन बस्ती असाही देता येऊ शकतो. म्हणजे बल्ल्या औषधांनी दूध सिद्ध करायचं. मग त्याच्यामध्ये गुडूची किंवा अश्वगंधा, शतावरी, अ, अनंतमूळ अशासारखी औषधं वापरायची आणि त्याच्यानी आधी काढा करून घ्यायचा, मग त्याच्यात दूध सिद्ध करायचं, मग त्याच्यात मांसरस घालायचा आणि याचा उपयोग यापन बस्ती म्हणूनही करता येऊ शकतो. त्यांनी सुद्धा खूप छान फायदा झालेला दिसून येतो. या सगळ्या क्षाम-क्षीण व्यक्तींमध्ये त्याचा उपयोग झालेला दिसून येतो. ज्यांना
मुखाने किंवा तोंडाने मांसरस सेवन करणं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी यापन बस्ती एक चांगला पर्याय आपल्याला मिळालेला आहे. तर त्याचाही फायदा होतो. पुढे. हं. तर अशा प्रकारे हे वर्णन आलेलं दिसतं. उदात्त चिकित्सेचं वर्णन चरक चिकित्सा अध्याय 26 याच्यामध्ये आलेलं आहे. ते एकदा थोडक्यात पाहून घेऊयात. म्हणजे उदावर्त म्हणजे काय? हे आपल्याला लक्षात येईल. अ, चिकित्सा अध्याय 26 मध्ये त्रिमर्मीय चिकित्सा याच्यामध्ये अगदी सुरुवातीलाच उदावर्ताचं वर्णन आलेलं दिसतं. हं, इथंच आहे. अ, फक्त वाचून घेऊयात आपण म्हणजे लक्षात येईल आपल्या, की कषाय तिक्त उष्ण वृक्ष भोज्यैः या प्रकारच्या अन्नाच्या सेवनाने किंवा संधारण म्हणजे वेग विधारणाने भोजन मैथुनैः भोजनानंतर मैथून केल्यामुळे त्यानंतर पक्वाशय काय होतं या सगळ्या गोष्टींनी पक्वाशय कुप्यती छेद अपानः पक्वाशयामध्ये अपान वायू प्रकुपित होतो म्हणजे अपान वायूची जी काही लक्षणं आहे वाताची लक्षणं ही पक्वाशयामध्ये जाणवायला लागतात आणि अपान वायू दुष्ट होतो. हं. स्रोतांसी अधोगानी बलिसर उध्वा आणि त्यामुळे अधोग अशी जी स्रोतस आहेत मग त्याच्यामध्ये मूत्रवाह स्रोतस आहे काय गुदवह किंवा पुरुषवह स्रोतस आहे आणि अन्नवह स्रोतस आहे. त्यानंतर स्त्रियांमध्ये योनी आहेत. तर अशा सर्व स्रोतसांमध्ये बलाने अवरोध निर्माण होतो. बलीसर उद्वा करोती विडमूत्र मारुत संघ विडमूत्र मारुत संघ निर्माण करतात आणि उदावर्त हा अतः घोरम क्रमात उदावर्तम अतः घोरम अशा प्रकारे घोर असा उदावर्त व्याधी या ठिकाणी निर्माण होतो. काय लक्षणं दिसतात त्याची ऋग बस्ती हृद कुक्षी उदरेषु अभीक्ष्णम सपृष्ठ पार्श्वेषु अतिदारुणा स्यात् आदमान उल्लास विकर्तिकाश्च तोदो अविपाकश्च सवस्ती शोथः त्याच्यामुळे काय दिसतं तर बस्ती हृद प्रदेशी कुक्षी प्रदेशी उदर प्रदेशी असा ऋग ऋग म्हणजे रुजा हं? ऋग बस्तीषु हृदषु कुक्षीषु उदरेषु च कसं अभीक्ष्णम खूप मोठ्या प्रमाणात अभीक्ष्ण म्हणजे खूप जोरात किंवा खूप मोठ्या प्रमाणात आणि काय सपृष्ठ पार्श्वेषु अतिदारुण हा आणि पृष्ठ आणि पार्श्व या ठिकाणी अति दारुण अति कठीण काठिण्य निर्माण होतं अति दारुणता निर्माण होते त्याच्याच बरोबर काय आधमान उल्हास विकर्तिका तोद अविपाक आणि बस्तीशोथ असा निर्माण होतो ही सर्व लक्षणं जाणवायला लागतात त्यानंतर काय होतं वरचो अप्रवृत्ती प्रवृत्ती व्यवस्थित होत नाही जठरेच गंडानी उध्वश्च वायो विहतो गुदेस्या आणि जठर प्रदेशी गंड म्हणजे काय गुल्मा सारखी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात आणि कशामुळे तर वायूमुळे वायो विहतो गुदेस्या तो वायू गुद प्रदेशी आणि जठर प्रदेशी काय मंडलाकार राहतो म्हणजे आधमान किंवा आटोपासारखी लक्षणं त्या ठिकाणी दिसायला लागतात कृष्णेन शुष्कस्य चिरात प्रवृत्ती आणि त्याच्यामुळे वर्चस किंवा मलमूत्राची प्रवृत्ती कृष्णतेने होते म्हणजे काठिण्याने होते किंवा मलप्रवृत्ती होत असताना त्रास होतो शुष्कस्य चिरात प्रवृत्ती आणि तो मल जो आहे तो शुष्क होतो आणि त्याची जी म्हणजे शरीराच्या बाहेर त्याचं जे वहन आहे ते उशिरा होतं तनुस्यात खर वृक्ष शीत हा आणि तो कसा होतो तो खर वृक्ष आणि शीत स्वरूपाचा मल असा बाहेर पडायला लागतो ततश्च रोगा ज्वरमूत्रकृत आता याच्यामुळे निर्माण होणारे हे सगळे रोगांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं पुढचं हे आपल्याला त्यावेळेला वाचता येईल पुन्हा एकदा आपण जेव्हा घेऊ तेव्हा
मेन आपल्याला काय पाहायचंय तर या ठिकाणी आपल्याला पुढे त्यांनी दिलेलं आहे, की निरूह बस्ती आणि याचा वापर करायला सांगितलेला आहे. तं तैल शीत ज्वरनाशकत्वं नाशनाक्तं स्वेदैस्तथा प्रविलीन दोषम. उपचारे वरती निरूह बस्ती स्नेहैर्विरेकै लोमन अन्नैः. म्हणजे मागे जे आपण आता पाहिलं, की उदावर्तात तू मंदेग्नम. उदावर्त असताना अग्निमांद्य झालेलं असेल, तर निरूह बस्ती आणि स्नेहन द्यायचं. आपल्याला अनेक वेळेला काय होतं, की ज्यावेळेला पेशंट आपल्याकडे येतो, तेव्हा उदावर्त आहे का नाही, हे आपण पाहिलं गेलं नाही. जर मलपरीक्षण व्यवस्थित केलं गेलं नाही, मूत्रपरीक्षण केलं गेलं नाही, हेतू काय आहेत, हे जर व्यवस्थित पाहिले गेले नाही, तर आपण फक्त अग्निमांद्याची चिकित्सा करत बसतो. आपल्याला जर हे कळलं नाही, की म्हणजे मलाचा अवरोध झाल्यामुळे किंवा जे उदावर्ताचे जे काही हेतू आहेत, ते झाल्यामुळे अग्निमांद्य झालेलं आहे, हे जर आपल्याला कळलं नाही, तर नुसती अग्निमांद्याची चिकित्सा देऊन काही उपयोग होत नाही. उलट त्यावेळेला जर अग्निमांद्यासाठी आपण उष्ण-तिष्ण म्हणजे पंचकोलासव किंवा इतर काही चित्रकादिवटी किंवा इतर कुठलीही अशा प्रकारची औषधं दिली, की ज्यांनी क्षुधा कमी आहे म्हणून किंवा अनन्नाभिलाषा आहे म्हणून अशा प्रकारची जर औषधं दिली, तर त्या मनुष्याला अम्लपित्त किंवा इतर काही रोग होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे आधी आपल्याला हेतू पाहणं खूप गरजेचं आहे. हेतू कुठले आहेत? उदावर्ताचे आहेत का? हे पाहणं गरजेचं आहे. कषाय, तिक्त, उष्ण, वृक्ष असं भोजन झालेलं आहे का? वेगविधारण झालेलं आहे का? अशा प्रकारे पाहून वाताचं जे काही प्रकोप आहे, तो नक्की कुठल्या प्रदेशात आहे? म्हणजे हेतू पाहणं. त्यानंतर तो जो वायू कुठला दोष आहे, कुठला दोष बिघडलेला आहे, हे पाहणं आणि तो दोष कुठल्या प्रदेशामध्ये बिघडला आहे, म्हणजे दूष्य कुठलं आहे, हे पाहणं. या 3 गोष्टी पाहिल्याशिवाय आपल्याला चिकित्सा करता येत नाही. केवळ लाक्षणिक चिकित्सा दिल्याने फायदा होऊ शकणार नाहीये. जोपर्यंत आपण उदावर्त हे निदान त्याचं करत नाही, तोपर्यंत त्याला अग्निमांद्याची चिकित्सा देऊन कुठलाही उपयोग होत नाही. हे सांगण्यासाठी हा आत्ता जो काही रेफरन्स आहे, तो इथे तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तर अ, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला उदावर्तामध्ये पहिल्यांदा निरूह बस्ती किंवा वर्ती किंवा स्नेहविरेचन असं द्यायचं आहे. मग ते तुम्ही अनुलोमन तेलाने देऊ शकता किंवा निरूह बस्ती, एरंडमुलादी क्वाथ किंवा दशमूळ क्वाथ अशांनी निरूह बस्ती देऊ शकता किंवा सरळ गुदवर्ती तयार करून ती गुदवर्ती देऊ शकतात. आजकाल सपोजिटरी बाहेर मिळतात. तर त्याही करून किंवा गुदवर्तींचं वर्णन आलेलं आहे. तर त्या गुदवर्ती आपल्याला तयार करता येतात आणि इथेच दिलेलं आहे गुदवर्ती. श्यामा त्रिवृत मागधिकां सदंतीं गोमूत्र पिष्टान दशभाग माशां सनीलिका द्वि अ, अ, द्विर्लवर्णा द्विलवणाम द्विलवणाम ओके 2 प्रकारची लवणं. गुडेन वर्तीम करांगुष्ट निभाम म्हणजे कर किंवा अंगुष्ठ अंगुष्ठ निभ म्हणजे आपल्या कर म्हणजे हाताचा जो अंगठा आहे त्याच्या एवढी ती वरती तयार करायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये काय काय घालायचंय श्यामा त्रिवृत श्यामा म्हणजे पण त्रिवृत म्हणजे निषोत्तर निषोत्तराचे 2 प्रकार आहेत श्यामा आणि त्रिवृत तर हे 2 निषोत्तर त्यानंतर मागधिका म्हणजे पिंपळी आहे. मागधिका म्हणजे पिंपळी ऍक्च्युली नाही दिलेलं इथे. ठीक आहे. पण मागधिका म्हणजे पिंपळी, त्यानंतर दंती हे सर्व द्रव्य गोमूत्राने पिष्ट करायचं आहे. म्हणजे गोमूत्रात त्याची भावना द्यायची आहे. त्याच्यामध्ये दशभाग माश वापरायचं आहे. माशाम दशभाग माशाम माशस्य दशभागाः माश हे माश म्हणजे उडीद तर उडदाचं पावडर किंवा चूर्ण वापरायचं आहे माश हे खूप स्निग्ध असतं आणि गुळगुळीत असतं त्यामुळे त्याचा उपयोग या ठिकाणी करायला सांगितलाय ज्याच्यामुळे ती खूप सॉफ्ट होते तुम्ही जर सपोजिटरी पाहिली तर ती एकदम गुळगुळीत आणि मेणासारखी असते म्हणजे मेणच असतं त्याच्यामध्ये जवळजवळ
तर त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी माशाचा उपयोग करायला सांगितलेला आहे. तर अशी करून बघायला हरकत नाही. त्यानंतर द्विलवण म्हणजे 2 प्रकारची लवणही वापरायची आहेत. कारण लवण हे भेदन करणारं आहे. त्रिवृत हेही भेदन करणारं आहे. दंती हे भेदन करणार आहे. त्यामुळे तिथला जो मळ आहे त्याचं भेदन होणं गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारची द्रव्य वापरून त्यांनी गुदवर्ती तयार करायला सांगितले आणि या वर्तीचा उपयोग केल्याने तिथल्या मलाचं अनुलोमन होणार आहे आणि मग त्यानंतर ते अनुलोमन झाल्यावर आपोआपच ज्या वेळेला जो काही राहिलेला मलभाग आहे, तो संपूर्ण बाहेर पडल्यावर अग्निमांद्य दूर होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याचं वर्णन जे इथे दिलेलं आहे, ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अग्निमांद्याची चिकित्सा करताना फक्त अग्निमांद्य हे लक्षण पाहून चिकित्सा नाही करायची आपल्याला. तर त्याचे हेतू काय आहेत, हे पाहणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला ती चिकित्सा करता येते. त्याप्रमाणे इथेही दीर्घकाल प्रसंगात अग्निमांद्य जर झालेलं असेल, तेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. याही ठिकाणी उष्ण, तीक्ष्ण खूप जर मोठ्या प्रमाणात औषधांचा वापर केला तर त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा बल्य अशा मांसरसाचं सेवन करायला द्यायचं आहे, ज्याच्यानी बलही टिकून राहील आणि अग्निमांद्यही दूर होऊ शकेल. अशा प्रकारे इथे मंदाग्नीची चिकित्सा सांगितलेली आहे. पुढे आता एकदा आता अग्निमांद्य दूर झाल्यानंतर हा जो अग्नी आहे तो टिकवणं खूप गरजेचं असतं. तो स्थिर राहणं, अग्नीची स्थिरता, अग्नीचं संदूषण केलेलं आहे आता आपण. पण त्यानंतर तो अग्नी टिकून राहणं, तो संदूषित झालेला अग्नी टिकून राहणं हे गरजेचं असतं. त्याच्यासाठी हे सर्व श्लोक पुढे दिलेले दिसतात. काय म्हणतात ते? न अभोजन न अभोजनेन कायाग्निर्दीप्यते न अतिभोजनात. आता एकदा तुम्ही अग्निसंदूषण केल्यानंतर ज्या वेळेला क्षुधा लागलेली असेल, हं, अशा वेळेला जर तुम्ही भोजन घेतलं नाही, न अभोजनेन कायाग्निर्दीप्यते न अतिभोजनात. जेव्हा भूक लागलेली आहे, त्यावेळेला जर त्या अग्नीला जर काही इंधन दिलं गेलं नाही, तर तो अग्नी दीप्यमान राहत नाही, तो प्रदीप्त राहत नाही. न अतिभोजनात, अतिभोजनानेही अग्निदीपन राहत नाही. हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. यथा निरिंधनो वह्निः अल्पो वा अति इंधनावृतः. मी हा श्लोक अनेक जणांना सांगते. माझ्याकडे आलेल्या सगळ्या पेशंटला याचं उदाहरण देते, की जसं आपण बाहेर अग्नी लावलेला आहे, कॅम्प फायर वगैरे करायला बसतो आपण आणि अग्नी लावलेला आहे. नुकताच अग्नी लागलेला आहे, तर त्याच्यावर जर मोठा धोंडा आणून टाकला, तर काय होईल? तो अग्नी विझून जाईल. त्याप्रमाणे अति इंधनावृतः, अति इंधनाने आवृत्त झालेला जो अग्नी आहे, तो अशा प्रकारे विझून जाणारा आहे. अति इंधनावृतः, अति इंधनेन आवृतः इति अति इंधनावृतः. अशा प्रकारे हा अग्नी विझून जाऊ शकतो आणि निरिंधनो वह्निः, जर त्याला इंधनच दिलं नाही, नुसताच अग्नी लावून ठेवला, काय एखादा कागद घेतला आणि त्याला अग्नी लावून ठेवला, पण त्याला इंधनच दिलं नाही. त्याला पुढे पानं किंवा अ, लाकूड, छोटे-छोटे लाकूडही मोठं एकदम टाकून चालत नाही. हळू-हळूच तो अग्नी वाढवावा लागतो. जेव्हा चूल पेटवली जाते, हळू अग्नी वाढवावा लागतो. छोटी-छोटी लाकडं आधी घालावी लागतात. मग अग्नी चांगला पेटला की मग मोठं लाकूड ठेवावं लागतं, की त्याच्याने तो अग्नी चांगला भडकतो. हं. यथा निरंधनो, निरइंधनो, न इन निर निर्गतः इंधनः, निरइंधनः, ज्याच्यातून इंधन निघून गेलेलं आहे किंवा नाहीच आहे. ज्याच्यामध्ये इंधनच नाहीये. असा जो वन्य असेल किंवा अल्पो इंधनाः, अल्प इंधनाः, हं. वा, इथे वा हा शब्द अनेक गोष्टींना लागू होतो, की इंधन, अल्प इंधन, अ-इंधन म्हणजे इंधनच नसणं किंवा अतिइंधन. हं. तर त्यामुळे वा म्हणत असताना इथे पुन्हा समुच्चय तंत्रयुक्ती येते या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे अनेक गोष्टी किंवा त्याच्यावर पाणीच टाकलं, तर काय होईल? म्हणजे अभिसंधी पदार्थ किंवा अ, द्रव पदार्थ हेच जर आपण सतत घेत राहिलो, तर काय होणार आहे?
म्हणजे बाहेरच्या अग्नीवर जसं पाणी टाकल्यावर तो विझून जाईल, तसंच अग्नी कमी आहे ऑलरेडी आणि जर त्याच्यावर सतत द्रव पदार्थ घेतले गेले, तरी सुद्धा तो विझणार आहे. तो द्रव पदार्थ पचायला जर वेळ लागणार असेल किंवा ते जर खूप गुरू असतील, तर अशा पदार्थांनीही शरीरामध्ये तो अग्नी वाढणार नाहीये, त्याचं संदूषण खूप चांगल्या प्रकारे होणार नाहीये. अनेक वेळेला जे रुग्ण येतात ते सकाळी-सकाळी मोठा ग्लास तांब्यावर पाणी पितात. का तर त्यांना असं वाटतं की त्याच्याने मला मलप्रवृत्ती जास्त चांगली होते. हं. आणि सगळ्या जवळ-जवळ शोथांचं कारण तेच आहे. सगळ्या शोथांचं कारण पहिलं सकाळी उठून मोठ्या प्रमाणात अनेक व्याधींचंही कारण आहे, पण खास करून शोथाचं कारण हे खूप मोठ्या प्रमाणात पाणी पिणं आहे. मी अनेक पेशंटला असे पाणी कमी करून, सकाळचं पाणी पिणं बंद करून अनेक व्याधी आपल्याला बरे करता येऊ शकतात. त्याच्यात हे अग्निमांद्य हा सगळ्यात मोठा व्याधी आहे, जे सगळ्याच व्याधींचं कारण आहे. पण अ, ते जर बंद केलं तर अनेक व्याधी बंद झालेले किंवा कमी झालेले आपल्याला दिसून येतात. तर हे तेच आहे आणि मी तिथे सांगतानाही हेच सांगते, की सकाळी उठल्यावर उठल्या-उठल्या चांगली भूक लागलेली असते आपल्याला आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यावर म्हणजे भूक लागायला लागलेली असते. हळू तुमचा अग्नी आता वाढणार असतो. भूक वाढणार असते आणि त्याच्यावर आधीच पाणी टाकलं जातं. ते पाणी पचवायलाच त्या ज्या वन्य असतो, त्यालाच खूप वेळ लागतो. मग अशा वेळेला सकाळची भूक सगळी मरून जाते. त्यामुळे सकाळीही भूक लागत नाही, दुपारीही धड भूक लागत नाही. पेशंटला विचारलं, की हार्डली काही पेशंट्स असतात, की जे सांगतात, की "नाही मला खूप चांगली भूक लागते आणि तिन्ही वेळेला भूक लागते." पण अनेक पेशंट असतात, पहिला प्रश्न विचारला, की "भूक लागते का?" की अ, अ, हां, कधीतरी लागते. नाही, नाही लागत किंवा फक्त सकाळीच लागते किंवा फक्त संध्याकाळीच लागते. असे प्रश्न डायरेक्ट विचारल्यावर जर पटकन उत्तर नाही आलं, की समजून जायचं, की यांना भूक व्यवस्थित लागत नाही आणि मग अशा पेशंटला आम्ही आधी हेतू काढतो. काय हेतू आहेत? बरेच वेळेला हेतू असतो, की सकाळी-सकाळी उठून पाणी पिणं किंवा मोठा ग्लास दूध पिणं किंवा मोठा ग्लास कॉफी पिणं. ही सगळी लक्षणं जी आहेत, ती हे सगळे जे हेतू आहेत, ते सगळे अग्निमांद्याचे हेतू आहेत. ज्यांना कॉफी प्यायची सवय असेल, त्यांनी सुद्धा दूध पाणी असं करून कॉफी प्यावी किंवा सरळ कमी प्रमाणामध्ये कॉफी प्यावी किंवा चांगली भूक लागल्यावरच प्यावी. कारण त्याच्यातही दूध खूप मोठ्या प्रमाणात जात असतं. मग अशा वेळेला भूक कमी होण्याची शक्यता असू शकते. आणि बाकी पाण्यानी किंवा इतर गोष्टींनी तर अग्निमांद्य होण्याची शक्यता असतेच. अगदी लहान मुलांना सुद्धा जर सकाळची भूक नसेल आणि जर त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दूध प्यायला दिलं गेलं, तरी सुद्धा अग्निमांद्य होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे लहान मुलांमध्येही क्षुधामांद्य आहे का, हे पाहूनच दूध द्यायला पाहिजे. केवळ लहान आहे म्हणून दुधाचं सेवन करणं हे काही योग्य नाही. यथा निरंधनो वह्निः अल्पो वा अति इंधनावृतः स्नेहात् अ, स्नेहात् न विधिभिर चित्रैः चूर्ण आरिष्ट सुरासवैः सम्यक् प्रयुक्तैः भिषजा बलम् अग्नेः प्रवर्धते. अ, स्नेहात विधिभिः चूर्णैः म्हणजे स्नेहासह अ, स्नेहान्न, स्नेह अन्न विधिभिः म्हणजे स्नेह म्हणजे घृत, नंतर अन्न म्हणजे जे काही भोजन घेऊ ते. हे कसं द्यायचंय तर विधीने द्यायचं आहे. म्हणजे स्नेहपान किंवा अन्न सेवन हे विधिवत करायचं आहे. विधिभिः आणि त्याच्याबरोबर काय करायचंय तर चित्रैः चूर्ण चूर्ण आरिष्ट सुरासवैः. चित्रैःचा अर्थ दिलाय का? चित्रही याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारची किंवा विविध अशी असे चूर्ण, आसव किंवा अरिष्ट यांचा वापर या ठिकाणी करायचा आहे. अ, काय होतं त्याच्यानी सम्यक प्रयुक्तैही यांचा जर आपण योग्य वापर केला
तर भिषजा म्हणजे भिषजाच्या द्वारे भिषकची तृतीया एकवचन आहे, म्हणजे भिषजाने केला म्हणजे वैद्याने जर हा योग्य उपयोग केला किंवा योग्य वापर केला तर काय होतो, बलम अग्नेः प्रवर्धते, अग्नीचं बल वाढतं, अग्नीचं बल चांगल्या प्रकारे वाढू शकतं. काय होतं या गोष्टींमुळे, यथाही सारदार्वाग्नीही स्थिरः संतिष्ठते चिरम. यामुळे काय होतंय, ज्याप्रमाणे सुरदारू म्हणजे सारवान जे काही लाकूड असतं ते किंवा अम, अ, देवदार याचं लाकूड हे जे आहे ते चांगला अग्नी पकडून ठेवणारं आहे. त्यामुळे असं जर जे काही लाकूड आहे सार दार्वाग्नी याच्यामध्ये जो सारदा सार सारदार्वे स्थितः अग्निः इति सारदार्वाग्निः म्हणजे सारदारूमध्ये स्थित असा जो काही अग्नी आहे तो ज्याप्रमाणे स्थिर राहतो, स्थिर हा चिरम संतिष्ठते, ज्याप्रमाणे देवदार या लाकडामध्ये ज्या प्रकारे अग्नी हा स्थिर राहतो त्याप्रमाणे तो अग्नी शरीरामध्येही स्थिर राहतो, संतिष्ठते चिरम, चिरकाल स्थित राहतो अशा प्रकारचा अग्नी. आणि मग काय होतं, स्नेह अन्न विधिभिही तद्वत अंतरग्नीही भवेत स्थिरा. हा म्हणून जे काही वरचंच वाक्य त्यांनी पुन्हा खाली घेतलंय, स्नेह अन्न विधिभिही म्हणजे वरती जे काही तुम्ही करणार आहात स्नेह अन्न विधिभिही असं जे काही विधी करणार आहात त्याच्यानी तद्वत त्याप्रमाणे अंतराग्नी स्थित होतो. तद्वत कशाप्रमाणे, ज्याप्रमाणे सुरदारूमध्ये तो स्थिर राहतो. सुरदारूमध्ये स्थिर राहिलेला जो काही अग्नी आहे तो जसा दीर्घकाळ टिकून राहतो त्याप्रमाणे हे जे काही स्नेह अन्न या विधींनी जो काही अग्नी आपण स्थिर करणार आहे किंवा अग्नी जो काही आपण प्रदीप्त करणार आहे तो अग्नी शरीरामध्ये स्थिर राहतो. अंतरग्नी भवेत स्थिरः. त्यामुळेच काय सांगितलंय, हितम जीर्णे मितम च अश्नन चिरम आरोग्यम अश्नुते. त्यामुळे हितकारक अन्नाचं सेवन करावं कधी, जीर्ण झाल्यावर म्हणजे आधीचं अन्न जीर्ण झाल्यावर, हितम मितम च अश्नन, जीर्णे हितमितम च अश्नन म्हणजे आधीचं अन्न जीर्ण झाल्यावर हितकारक आणि मितकारक, मित म्हणजे योग्य प्रमाणात, मित म्हणजे मित म्हणजे मा धातू आहे इथे, माचं मित झालेलं आहे. मित हे कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण आहे. हाच हित झालेलं आहे. हा म्हणजे सॉरी धाच हित झालेलं आहे. धा हा धातू आहे, त्याचं धा म्हणजे धारण करणे आणि त्याचं हित असा कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण लागलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे हितकारक आणि मितकारक. मित म्हणजे प्रमाणित. मा या शब्दाचा अर्थ आहे की मोजणे किंवा ज्याचं मापन करता येतं असं असं. त्यामुळे हितकारक आणि मितकारक च अश्नन. अश्नन अश्नन शब्द आहे. अश्न हा धातू आहे. अश्न म्हणजे खाणे किंवा जेवणे, आशन करणे. अश्नन आणि त्याचं अन प्रत्यय लागून वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण झालेलं आहे. म्हणजे जो असं जीर्ण झाल्यावर हितकारक आणि प्रमाणांनी असे अन्नाचं सेवन करतो त्याच्यामध्ये चिरम आरोग्यम अश्नुते. तो मनुष्य अश्नन म्हणजे अशा प्रकारचा मनुष्य हा चिरकारी आरोग्य अश्नुते म्हणजे त्याला मिळतं, त्याला प्राप्त होतं. प्राप्नोती, अश्नुत म्हणजे प्राप्नोती. चिरम आरोग्यम अश्नुते इति आहारज रोगम न प्राप्नोती. आहारामुळे रोग निर्माण होत नाहीत हे या ठिकाणी स्पष्ट होतं. अवैषम्येण धातूनाम अग्निवृद्धौ यतेतना समैः दोषैः समो मध्ये देहस्य उष्मा अग्नी संस्थिताः. काय होतं, या गोष्टीमुळे काय होतं तर अवैषम्येण विषमताच निर्माण होत नाही. कशामध्ये, धातूंमध्ये
अवैषम्येण धातूनां अग्निवृद्धौ यतेत ना. धातूंमध्ये विषमता निर्माणच होत नाही. अवैषम्येण धातूनां आणि अग्नी वृद्ध राहतो. अग्निवृद्धौ यतेत ना. अग्निवृद्धी वृद्धीसाठी प्रयत्न करायला हवा. ना म्हणजे आपण प्रयत्न करायला पाहिजे. नहा म्हणजे अहम आमाम वयम प्रथमा माम मा अस्मान्नौ अस्मान माम मा अवाम नऊ अस्मान नहा. त्यामुळे आपण प्रयत्न करायला हवा. यतेत प्रयत्न करावा. समैहि दोषैहि समो मध्ये देहस्य उष्मा अग्निसंस्थिताः. ज्या वेळेला दोष सम राहतील आणि अग्नी हा शरीरामध्ये समोमध्ये मध्य देहस्य मध्ये समाहा उष्मा देहस्य मध्ये समाहा उष्मा अग्निसंस्थिताः. देहाच्या मध्यभागी जो काही उष्मा आहे, जो अग्निसंस्थित आहे, तो योग्य राहील. त्यावेळेला काय होईल? पचती अन्नम तद आरोग्य पुष्टी आयु बलवृद्धये. तो काय करतो अग्नी? तो अग्नी तो अग्नी हा अन्नाचं पचन करतो. पचती अन्नम. काय होतं त्याच्यामुळे? तद आरोग्यम. ते अन्न तद आरोग्य पुष्टी आयु बलवृद्धये. आरोग्य, पुष्टी आणि आयु प्राप्त करून देतो. तो अग्नी आरोग्य, पुष्टी आणि आयु असं प्राप्त करून देतो. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी अग्निमांद्य झाल्यानंतर काय करायचंय? तो अग्निमांद्य कशा वेगवेगळ्या प्रकारांनी दूर करायचंय आणि ते दूर केल्यानंतर अग्निसंदूषण कसं करायचंय? अग्निसंदूषण झाल्यानंतर तो अग्नी स्थिर कसा करायचा आहे, इथपर्यंत आपण आलेलो आहे. त्यामुळे कुठल्याही रोगामध्ये रोग झाल्यानंतर तो रोग दूर करण्यासाठी आपण व्याधी विपरीत, हेतू विपरीत हे सगळं करणार. त्यानंतर एकदा ते झाल्यानंतर तो रोग पूर्णपणे बरा झाल्यानंतरही आपल्याला चिकित्सा काही काळ चालू ठेवायला सांगायची आहे. आणि त्यानंतर तो अग्नी हा स्थिर करायचा आहे. त्याचं योग्य प्रकारे संदूषण करायचंय आणि तो अग्नी शरीरामध्ये स्थिर होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. तोपर्यंत आपण म्हणजे रुग्णांना सांगायचं आहे की तुम्हाला चिकित्सा घ्यायला लागेल. तरच शरीराची पुष्टी, आयु आणि बल हे योग्य प्रकारे वाढू शकतं. अशा प्रकारे या ठिकाणी सम हां. त्या ठिकाणी अग्निमांद्याची चिकित्सा दिलेली आहे. पुढे त्यांनी असं दिलंय, की दोषैः मंदो अतिवृद्धो वा विषमैः जनयेत गदान. मग त्याच्याबरोबरच त्यांनी प्रसंग तंत्रयुक्तीने, याला प्रसंग तंत्रयुक्ती म्हणतात. म्हणजे आतापर्यंत ते अग्निमांद्याचं वर्णन करत होते. तो अग्नी संदूषित कसा करावा, अग्नी स्थिर कसा करावा, हे सगळं वर्णन करून झालेलं आहे. आणि आता प्रसंगच आहे म्हणून ते असं सांगतायत, की दोषांमुळे मंद, अतिवृद्ध किंवा विषम झालेला अग्नी हा काय करतो? तर विविध प्रकारचे रोग निर्माण करतो. हं? हे त्यांनी प्रसंग तंत्रयुक्तीने इथे मांडून दिलेलं आहे. वाच्यम मंदस्य तत्रोक्तम अतिवृद्धस्य वक्षते. आता या ठिकाणी वाच्यम मंदस्य मंद अग्नीचं वर्णन इथे संपलेलं आहे. तत्र उक्तम म्हणजे या ठिकाणी आम्ही मंद अग्नीचं वर्णन इथे संपवतोय. अतिवृद्धस्य वक्षते आणि आता अतिवृद्ध झालेल्या अग्नीचं वर्णन याच्या पुढे आम्ही सुरू करत आहोत. अशा प्रकारे त्यांनी इथे वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी फक्त एकच आपण गोष्ट बघूयात. एक मिनिट.
सापडते. पण हे जे वर्णन आलेलं आहे की अवैषम्येण धातूनाम अग्निवृद्धी यते यत 6. तर त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात घ्यायचंय की हे वैषम्य कशामुळे निर्माण होतं? तर जो काही विषम पद्धतीचा आहार आपण सेवन करतो, त्याच्यानी विषम धातू निर्माण होतात आणि आहाराच्या सेवनाने समधातू निर्माण होतात. याचं वर्णन कुठेतरी आलेलं होतं. एकतर स्वभावपरिवादामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. चरक सूत्रस्थान अध्याय 16. जायन्ते हेतु वैषम्यात विषमो ध्येय धातवः हेतु साम्यात समः तेषां स्वभावो परमो मतः. परमो सदा. तर अवैषम्येन धातूनाम अग्निवृद्धौ यते तसः. धातूंच्या वैषम्याने अग्नी हे धातूंच्या वैषम्याने रोग होतात आणि धातूंच्या अवैषम्याने सॉरी धातूंच्या अवैषम्याने अग्नी वृद्धी राहते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. मग हे धातूंचं अवैषम्य कशामुळे निर्माण होईल? धातूंचं अवैषम्य म्हणजेच काय? तर समधातू निर्मिती. मग समधातू निर्मिती कशामुळे होते? तर हेतू साम्यात समाहा. जर समहेतूंचं सेवन केलं तर धातू सम राहतील. आणि जर विषम हेतूंचं सेवन केलं तर धातू विषम राहणार आहेत. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याचं ऍक्च्युली हे स्वभाव परमवाद हा थोडा वेगळ्या कारणासाठी दिलेला आहे. पण हे जे मी आता वर्णन केलेलं आहे ते वर्णन शारीर स्थानाच्या 6व्या अध्यायामध्ये कुठेतरी आलेलं. एकतर इथे वर्णन आलेलं दिसतं शारीर स्थान अध्याय 6 मध्ये श्लोक नंबर 9. धातवः पुनः शारीराः समानगुणैः समानभूयिष्टैः वा आहारविकारैः अभ्यस्यमानैः वृद्धिमाप्नोति. नाही हे नाही, हे नाही. अजून एक वर्णन आहे की नाही सापडत ते पटकन. ठीक आहे, पुन्हा कधी मी शोधून तुम्हाला सांगेन की त्या ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे की ज्या वेळेला आपण सम आहाराचं सेवन करतो जे शरीरामध्ये दोष धातू मलांचं समगुण निर्माण करतात आणि जर विषम आहाराचं सेवन केलं तर शरीरामध्ये विषम गुणांची निर्मिती होते. असं वर्णन कुठेतरी शारीर स्थानामध्येच आलेलं आहे. ते सापडलं की मी तुम्हाला सांगेन. आता काही पटकन ते दिसत नाहीये. तर अशा प्रकारे वर्णन आलेलं आपल्याला दिसून येतं की थोडस वेगळंच आहे. ठीक आहे, तर आपण पुन्हा चिकित्सा स्थानावरच जाऊया. हा श्लोक झालेला आहे. याच्यामध्ये मंद अग्नी हा कशा कशामुळे निर्माण होतो हे इथं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याची चिकित्सा अगदी अग्निस्थिरतेपर्यंतची चिकित्सा इथे वर्णन केलेली आपल्याला समजते. चक्रपाणी दत्त काय म्हणतात बघूया. न अभोजनेन इत्यादीना अभोजन अतिभोजन निरासं कृत्वा अन्न सम्यक प्रयोगस्य अग्निजनकताम आह. म्हणजे अभोजन अतिभोजन निरास यांचा निरास करून म्हणजे असं न करता
अभोजन किंवा अतिभोजन असं न करता अन्न सम्यक प्रयोगस्य अन्नाचा सम्यक प्रयोग, योग्य प्रयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ज्यानी काय होतं, अग्नी जनन होतं. अ, अ, अशा प्रकारचं जर भोजन आपण केलं तर अग्निजनकता हे त्याचं कार्य आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अभोजनेन इति अनेन अभोजन अल्पभोजनम गृह्यते. अभोजन म्हणजे काय? अभोजन किंवा अल्पभोजन म्हणजे भोजन न करणं किंवा अल्पभोजन घेणं याचं वर्णन आपण मात्राशितीय या अध्यायामध्ये पाहिलं होतं, की अल्पभोजनानी किंवा लघुभोजनानी अग्नी हा कसा कमी होतो, बल, वर्ण याच्या बरोबरीनेच अग्नी कमी होतो, हेही वर्णन आपण त्या ठिकाणी पाहतो. त्यामुळे लघु आहार किंवा खूप कमी प्रमाणामध्ये आहार घेतला, कमी मात्रेमध्ये आहार घेतला, अमात्रा किंवा अल्पमात्रा अशामध्ये आहार घेतला, तर त्याच्यानी अग्निमांद्य कसं होतं, हे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अल्पो वा अति इंधनावृतो वा न दीप्यते इति योजना म्हणजे अल्प किंवा इंधनावृत अशा अशामुळे अग्नीचं दीपन होत नाही. ही योजना या ठिकाणी आहे. सारदार्वाग्निः इति सारदार्वाश्रयो अग्निः. सारदारू याच्यामध्ये आश्रित असा जो अग्नी आहे म्हणजे सारदारूचा अग्नी सुद्धा पटकन जळत नाही म्हणजे सारदारू किंवा देवदार हे सुद्धा पटकन जळत नाही. त्याला सुद्धा हळू अग्नी द्यावा लागतो. तेव्हाच त्याच्यामध्ये अग्नी टिकून राहतो. म्हणून त्यांनी सारदारूचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. स्नेहवत अन्नम त्यालाही स्नेह द्यावा लागतो. म्हणजे वरतून अ, अ, काही तुम्ही अ, तेल घाला, रॉकेल घाला, पेट्रोल घाला, तर तो अग्नी हळू त्या ठिकाणी जळत राहणार आहे. म्हणजे त्या प्रकारचं इंधन हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. स्नेहवत अन्नमिती स्नेहान्नम. स्नेहयुक्त अन्न असं म्हणजे स्नेहान्न. मितमिती मात्रावत म्हणजे मात्रायुक्त. यद्यपि च हितमिताशिनो अपि कालविपर्ययादीना रोगो भवन्ति एव तथापि हितमिताशीनां न आहारज रोगोत्पत्तीही भवती इति दर्शयति. म्हणजे काय? इथे त्यांनी काय दिलंय? हितमितम जीर्णे हितम जीर्णम मितम च अश्नम चिरम आरोग्यम अश्नुते. काय दिलंय पुढे? अं, आहारज रोगोत्पत्ती असं वर्णन करतात ना ते. बलमग्ने सार्वस्नेह विधिभिः तद्वत् अंतरग्नी स्थिर भवेत् स्थिरः हितं जीर्णे मितं चाष्णं चिरम् आरोग्यमश्नुते अवैषम्येण धातूनाम् अग्निवृद्धौ यतेतना समैदोषै आहारजान गदान असं त्यांनी म्हटलेलं आहे, की आहारज व्याधी त्यामुळे होत नाही. असं वर्णन त्यांनी इथं दिलंय. हितमिताशिना न आहारज रोगोत्पत्तीही दर्शयती. म्हणजे आहाराने उत्पन्न होणारे रोग उत्पन्न होणार नाहीत याच्याने. पण कालविपर्यया इत्यादींमुळे रोग होण्याची शक्यता असू शकते. विहाराने रोग निर्माण होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे त्या ठिकाणी काल किंवा विहारज रोग किंवा आगंतु रोग किंवा मानस रोग या सर्वांचाही विचार वेगळ्या पद्धतीने करायला हवा. या ठिकाणी जे काही अग्नीचं आपण संदूषण करून अग्नीचं सहकार्य मिळवलेलं आहे त्याच्यानी आहारज रोग होणार नाही. किंवा आहारज रोगांची उत्पत्ती थांबेल. पण बाकीचे रोगांची उत्पत्ती ही थांबवण्यासाठी पुढे इतर चिकित्साही आपल्याला करत राहायची आहे. किंवा त्या ठिकाणी ती चिकित्सा करायची आहे. चिरम आरोग्यम अश्नुते इति आहारज रोगम न प्राप्नोति. हां, या ठिकाणी आलेलं आहे. चिरम आरोग्यम अश्नुते म्हणजे आहारज रोग उत्पन्न होत नाही. म्हणजे दीर्घकाळपर्यंत सहसा दोषांची उत्पत्ती होत नाही. अवैषम्येन धातूनामिति धातुसाम्येन क्रियमाणाय अग्निवृद्धौ यतेत एतेन दोषवैषम्येन पित्त उद्रेकरूपेण या अग्निवृद्धिः इति अग्निरूपा तां निषेधयति.
अवैषम्येन धातूंना धातूंचं अवैषम्य अ, अवैषम्य निर्माण करून आपल्याला अग्निवृद्धी करायची आहे. म्हणजे धातू साम्य निर्माण करून अग्निवृद्धी करायची आहे. दोष वैषम्येन पित्त उद्रेक रूपेण, म्हणजे जर दोष वैषम्य झालं तर पित्ताचा उद्रेक होऊन त्यांनी सुद्धा अग्निवृद्धी झालेली दिसून येते. ती अग्निवृद्धी या ठिकाणी त्याचा निषेध केलेला आहे. तशा प्रकारची अग्निवृद्धी आपल्याला अपेक्षित नाही. त्यामुळे धातू साम्य करायचंय, दोष साम्य करायचंय, दोषांचं शरीरामधलं जे काही प्रमाण आहे ते योग्य झालं पाहिजे, तरच अग्निवृद्धी चांगल्या प्रकारे होईल. त्यामुळे दोषांमुळे जी अग्निवृद्धी झालेली आहे ती आपल्याला इथे गृहीत धरायची नाहीये. समैहि इत्यादीना अग्निभेदान समाग्नी परिपालनार्थम आह. अच्छा, इथे समैहि दोषैहि समो मध्ये, इथे सम इत्यादीना समैहि इत्यादीना अग्निभेदान, समैहि इत्यादीना अग्निभेदान समानाग्नी परिपालनार्थम आह. म्हणजे या ठिकाणी सम हा जो शब्द इथे दिलेला आहे तो समो अग्निही यासाठी वापरलेला आहे. इथे समैहि दोषही हे म्हणजे दोष, तिन्ही दोष हे सम पाहिजे. त्यामुळे इथला जो समैहि आहे तो दोषांसाठीच आहे. पण समाहा मध्ये देहस्य उष्मा या ठिकाणी समान अग्नी असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सम हा शब्द त्या ठिकाणी समान अग्नीसाठी वापरलेला आहे. समान अग्नी परिपालनार्थम आहो. मध्ये इति न अति समीपे, म्हणजे जो अति समीप नाहीये पण मध्य भागात आहे असा तो समान अग्नी. अग्नि संज्ञित इति भाषया उष्मारूपे जाठराग्नौ बाह्याग्नीना साम्यम निषेधयती. या ठिकाणी अग्निसंज्ञित इति भाषया, अग्निसंज्ञित या संस्थित पाहिजे ऍक्च्युली इथे. अग्निसंस्थित इति भाषया उष्मारूपे जाठराग्नौ, उष्म्याच्या रूपाने जो काही जाठराग्नी आहे, बाह्याग्नीना साम्यम निषेधयती. या ठिकाणी जाठराग्नीचं बाह्याग्नीशी साम्य इथे सांगितलेलं नाहीये. बाह्य म्हणजे जो काही बाहेरील अग्नी आहे असं साम्य या ठिकाणी त्यांना नाही म्हणायचंय. समैहि इत्यादीना अग्निभेदान सम अग्नि परिपालनार्थम आह. म्हणजे अग्नी, इथे सम हा शब्द जो आहे, पुन्हा एकदा घेतेय, सम हा शब्द जो आहे तो अग्निभेद म्हणजे अग्नीचे वेगवेगळे जे भेद आहेत त्यांची समानता याच्यासाठी तो वापरलेला आहे. समाग्नी परिपालनार्थम आह. मध्ये इति न अति समीपे, मध्य म्हणजे जो अति समीप नाहीये असा समैहि दोषैहि समो मध्ये देहस्य उष्मा अग्नि संस्थिताः. म्हणजे जो मध्ये इति न अति समीपे अग्निसंज्ञित इति भाषया उष्मारूपे जाठराग्नौ बाह्याग्नीना साम्यम निषेधयति. दोषैहि इति सामान्येन उक्ते अपि योग्यतया कफपित्तवातैः यथाक्रममेव मंद तीक्ष्ण विषमत्वानि नेयात्. वाच्यमिति प्रतिक्रियार्थम वचनीयम चिकित्सितम इति यावत्. हे नाही लक्षात येते. उष्मारूपे जाठराग्नौ बाह्याग्नीना साम्यम निषेधयति. म्हणजे बहुधा त्यांना असं म्हणायचं आहे की जाठराग्नी जो आहे त्याचं वर्णन जे आपण केलं की तो ग्रहणी संस्थित आहे आणि ग्रहणी ही एक प्रकारे कला आहे. तर ज्याप्रमाणे बाह्य अग्नी आपल्याला त्याच्या ऊर्ध्व ज्वलन आणि याच्यानी समजतो, त्याप्रमाणे या ठिकाणी हा पित्त काय म्हणजे शरीरातला जो काही उष्मा आहे किंवा शरीरातलं जे काही पित्त आहे याच्यानी आपल्याला त्याला समजायचं आहे. तो बाह्य अग्नीप्रमाणे ऊर्ध्व ज्वलनशील, ऊर्ध्व म्हणजे ऊर्ध्व ज्वलनशील आहे, पण ती ऊर्ध्व ज्वाला जी आहे त्या ज्वाला आपल्याला इथे
अपेक्षित नाहीये किंवा त्या दिसणार नाहीये. त्यामुळे बाह्य अग्नी समान त्याचं रूप नसलं तरी शरीरातला जो काही उष्मा आहे त्याच्या रूपाने तो जाठराग्नी आपल्याला समजून घ्यायचा आहे, असं त्यांना इथे म्हणायचं असावं. म्हणून त्यांनी असं इतकं वर्णन केलेलं दिसतं. अग्निसंज्ञित इति भाषया उष्मारूपे जाठराग्नौ बाह्याग्निना साम्यम निषेधयति. आणि समयी इत्यादींना अग्निभेदान वेगवेगळे जे अग्नीचे भेद आहे त्याच्यामध्ये समता ही असली पाहिजे. समाग्नी परिपालनार्थम हो म्हणजे त्या सर्व अग्नीची त्या सर्व भेदांची अग्नीच्या भेदांची समता ही आणि ते त्या सर्व अग्निभेदांचं परिपालन या ठिकाणी झालेलं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे म्हणून त्यांना असं म्हणायचंय की समो मध्ये म्हणजे न अति समीपे म्हणजे ते सगळे अग्नी काही पाचक अग्नीच्या समीप आहेत असं नाहीये. ते देहाच्या उष्म्या स्वरूप सर्व ठिकाणी पसरलेले आहेत. धात्वाग्नी, पांचभौतिक अग्नी जे आपण मागे वर्णन पाहिलं की पांचभौतिक अग्नी हा सगळीकडे असतो, शरीरामध्ये सर्वत्र असतो. त्याप्रमाणे धात्वाग्नी हा सर्व धातूंमध्ये आणि मलांमध्ये आणि दोषांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याप्रमाणे तो कशा स्वरूपात आहे तर देहाच्या उष्म्याच्या स्वरूपात आहे. त्यामुळे तो शरीराच्या मध्य म्हणजे अतिसमीप नाहीये, पण तरीही म्हणजेच तो दूर असून सुद्धा त्याचंही परिपालन या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व अग्नींचं परिपालन या सर्व गोष्टींमुळे होणारे आणि त्यामुळे आरोग्य, पुष्टी आणि आयु, बल यांची वृद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे इथे अग्निमांद्याचं वर्णन या ठिकाणी संपतं आणि वृद्ध अग्नीचं वर्णन पुढे आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला आपण भस्मक रोग असं नाव देतो. बोलीभाषेत त्याला भस्मक रोग, भस्म्या झालं असं म्हटलं जातं. इथे आज आपण थांबूयात. पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या वेळेला कंटिन्यू करू. समजले? हो मॅडम, समजलं. ओके, थांबूयात. थँक्यू मॅडम, समजलं छान. चालेल. ओके. थँक्यू मॅडम. हो, चलो अच्छा.